गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण 9वीचा पाठ 3 पाहणार आहोत. या पाठाचं नाव आहे कीर्ती कठियाचा दृष्टांत. लेखक माहीम भट आहेत. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लीळाचरित्र हा पहिला ग्रंथ मानला जातो. हा इसवी सन 1283 मध्ये चक्रधर स्वामींचे ज्येष्ठ शिष्य माहीम भटांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. माहीम भट अतिशय विद्वान आणि व्यासंगी होते. त्यांनी चक्रधर स्वामींच्या ची सेवा करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व निरूपणांचं, घटकांचं, त्यांच्या जीवनाचं आत्मचरित्र या ग्रंथामधून त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून लीळाचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेतील आद्य ग्रंथ समजला जातो. आपण माहीम भट यांच्याविषयी थोडीशी माहिती करून घेऊया. मराठीतले पहिले चरित्रकार, मराठी भाषेतील पहिले चरित्रकार म्हणून माहीम भटांचं नाव घेतलं जातं. महानुभाव पंथाचे प्रवर्तक, महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी, चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नामदेवाचार्यांच्या सहकार्याने व अनुयायाकडून चक्रधर स्वामींच्या आठवणीचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळाचरित्र हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. लीळाचरित्र हा मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ लिहिला गेला. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळाचरित्र अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो. श्री चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी 12व्या शतकातील एक तत्वज्ञानी, व्यासंगी, समाजसुधारक, त्याचबरोबर महानुभाव पंथाचे प्रवर्तक, संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. ते लीळाचरित्र हे मराठीतील पहिल्या चरित्राचे ग्रंथाचे नायक म्हणून ओळखले जातात. वैदिक परंपरेला नाकारून त्यांनी स्त्री व शूद्र यांना मोक्षाचा मार्ग समविचाराने देणारे पहिले असे ते अनुयायी, ज्येष्ठ समाज सुधारक होय. तर आपण कोणत्याही त्यांची शिकवण पहा. कोणत्याही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. ते सांगायचे की कोणताही जीव विकारापासून वेगळा राहू शकत नाही. हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थापनाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा एक विकारच आहे, हे प्रस्तुत लीळेतून पटवून दिलेले आहे. विद्यार्थी मित्र, आपण वाईट गोष्टींना किंवा वाईट सवयींनाच विकार समजतो. पण या लीळेमधून आपणाला एक वेगळा असा अनुभव दिलेला आहे की चांगल्या गोष्टीने सुद्धा माणसाला
विकार घडू शकतो असं या ग्रंथातून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. चांगल्या गोष्टीची सवय किंवा प्रशंसनेची सवय लागल्यानंतर माणूस आपल्या मुख्य उद्दिष्टापासून दूर लोटला जातो आणि त्याला एक प्रकारची सवय लागते स्तुती करून घेण्याची, आणि त्याचं जे उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट दूर राहतं. या ठिकाणी त्याला जे पुण्य मिळणार होतं कठियाला म्हणजेच गुरुवाला, ते साध्य होऊ शकत नाही, मिळू शकत नाही, कारण त्याला स्तुतीची सवय लागलेली असते. तर आपण पाहूया जरा. मी सर्वप्रथम वाचून दाखवतो. डोमग्रामी गोसावियांच्या ठाई उदयाचे मातीकाम होत होते. तेसी बाजत होते. तेने भक्त जनसी व्यापार होवे ना, आणि भट्ट व्यापार करू लागले. नाथोबाय म्हणितले, नागदेवा तू कैसा काही हिविसिना. तव भटी म्हणतिले, आम्ही वैरागी काहीच याहू. यावरी सर्वज्ञ म्हणितले, वानरेया पोरा जियासी वैराग्य मिरवू आवडे हाई इकू विकुरुचिकी. यावरी भटी म्हणितले, जी निर्विकार तो कवण. सर्वज्ञ म्हणितले, वानरेया और जीव विकारा वेगळा कवेळ आहे. जलाची नाही मा तू काही वेगळा अससी. हो काजी. यावरी गोसावी कीर्ती कटियाचा दृष्टांत निरोपिला. कवनी एकू कटिया असे, तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. झाडी सडा संमार्जन करी. ते देखुनी गावीची म्हणती, कठिये हो निके करीत असा, बर्वे करीत असा. ते ऐकुनी दिसवडी हात हात चढवी. तयासी देवता आपुले फळ न दी. तयासी देवता आपले फळ नेदी. नेदी म्हणजे नाही. तयासी कीर्तीचेच फळ लागे. तर आपण या भागाचा आपण अर्थ पाहूया. डोम ग्रामी. डोम ग्रामी म्हणजे गाव आहे. डोम गावी गोसियांच्या ठावी. आता डोम गावी, डोमग्राम म्हणजे एका गावाचं नाव आहे पहा. सध्याचे ते कमलापूर आहे, की जे नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठी स्थायी झालेलं आहे. तर ते डोमग्रामी. डोमग्रामी गोसियांच्या ठाई उदयाचे मातीकाम होत होते. या गावामध्ये चक्रधर स्वामींच्या गावी मातीचं काम चालू होते. त्यांचे अनुयायी, त्यांचे शिष्य मातीचं काम करत होते. ते सी वाजत होते. ते सी म्हणजे थंडी. ते सी वाजत होती. त्यांना थंडी वाजत होती. तेने भक्तजनासी व्यापार होवे ना. त्यामुळे त्या अनुयामध्ये व्यापार म्हणजे काम, कसल्याही प्रकारचं काम होत नव्हतं. कारण सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते. त्यामुळे चक्रधर स्वामींच्या अनुयायाकडून मातीचे काम होऊ शकत नव्हते किंवा होत नव्हते. अन भट व्यापार करू लागले. पहा, मात्र भट या ठिकाणी नागदेवांना भट हा शब्द वापरलेला आहे. नागदेव देखील एक महानुभाव पंथाचे ज्येष्ठ व्यासंगी असे शिष्य आहेत. आणि या
नागदेवांना या ठिकाणी भट हा शब्द वापरलेला आहे. अनभट व्यापार करू लागले आणि नागदेव मात्र इतक्या थंडीच्या स्थितीमध्ये देखील, इतक्या हिवाळ्यात देखील ते आपलं काम जोमाने करत होते, नेटाने करत होते. नाथोबाय म्हणाले आणि हे काम करायलेलं पाहून नाथोबाय हे सुद्धा शिष्य आहेत. ते म्हणाले, नागदेवा तू कैसा काही हिविसी ना. नागदेवा हिविसी ना, अरे तुम्हाला थंडी कसं काय वाजेना. एवढी थंडी आहे, सगळे गप्प बसले आहेत, त्यांची काम करण्याची कुवंत या ठिकाणी थांबलेली आहे, तुम्ही मात्र काम कसे करू लागलात. तव भटी म्हणितले. तेव्हा नागदेव म्हणाले, काय म्हणाले पहा, ऐका. विद्यार्थी मित्र, तुम्ही या ठिकाणी शब्दार्थ लिहून घेण्याची घाई करू नका. मी नंतर तुम्हाला जे कठीण शब्द आहेत ते शब्द मी देणार आहे, त्यामुळे फक्त तुम्ही या ठिकाणी कवितेकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ही कविता कळणार नाही किंवा हा भाग कळणार नाही. कारण हा जो भाग आहे अति प्राचीन मराठी भाषेतला आहे आणि आत्ताची मराठी, आधुनिक मराठी, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे तुम्ही आपलं लक्ष विचलित करू नका. मी नंतर तुम्हाला यावरचे शब्द देणारच आहे. तर भटी म्हणितले. तेव्हा नागदेव म्हणाले, पहा, आम्ही वैरागी कैसी ना होऊ. आम्ही वैरागी आहोत, आम्हाला काय होतंय. आम्हाला काही होत नाही, कारण आम्ही कोण आहोत, वैरागी आहोत. हिऊ काहीसिया, हिऊ, हिऊ म्हणजे थंडी, गारवा. आम्हाला थंडी कसली वाजणार आहे, आम्ही वैरागी माणसं आहोत. यावरील सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ चक्रधर स्वामी, चक्रधर महाराज काय म्हणाले पहा, वानरेया, वानरेया. आता पहा, वा वा हा जो शब्द आहे प्रशंसनेसाठी वापरला जातो. एखादं काम चांगलं केल्यानंतर वाह, एक थाप पाठीवरती मिळते की चांगलं काम केल्याची. तसं चक्रधर स्वामींनी यांना म्हटलेलं आहे, वा नरेया, वा चांगलं, रेया नरेश, राजा असं पण होऊ शकतो. आणि वानरेया म्हणजे माकड, की जे माकडाचा स्वभाव कसा असतो, चपळाई, इकडून तिकडे उड्या मारणे, फिरणे. तसे नागदेव महाराज इकडून तिकडे सतत नेहमी काही ना काही हालचाल करायचे. म्हणून नागदेव चक्रधर स्वामींनी त्यांना वानरेया हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हाही एको विकारूची किगा. अरे वा नागदेवा, प्रत्येकाला आपली स्तुती, आपला अभिमान वाटतो आणि तो आपली स्तुती सांगण्यासाठी, गौरविण्यासाठी सगळीकडे वाटेल ते प्रयत्न करतो. कोणत्या एका जीवाला असं नाही वाटत की आपल्याला चांगलं म्हणू नये. म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपली कुणीतरी स्तुती करावी, आपल्याला कुणीतरी शाबासकी द्यावी, असं प्रत्येक जीवाला वाटतं. तेच या ठिकाणी चक्रधर स्वामी म्हणतात, पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. आवडे म्हणजे आवडतं, प्रत्येकाला आवडतं. हाही एक विकारूची की, आणि हा सुद्धा एक प्रकारचा विकारच आहे. विकार म्हणजे अगदी वाईट गोष्ट असाच अर्थ होत नाही, तर चांगल्या गोष्टीचा सुद्धा विकार असतो. म्हणून चक्रधर म्हणतात, पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हाही एक विकारूची की. यावरी भटी म्हणितले. यावर भटी म्हणितले. नागदेव म्हणाले, काय म्हणाले पहा, जी जी ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जी जी ठीक आहे. निर्विकार तो कवन. कवन म्हणजे कोण. मग या पृथ्वी तलावरती असा कोण आहे की त्याच्याकडे विकार नाही, त्याला कोणत्याही गोष्टीची बाधा झालेली नाही. असं कोण आहे या पृथ्वी तलावरती, असं मला तुम्ही महाराज किंवा स्वामी सांगा, असं नागदेव महाराज म्हणतात. वानरेया
पुन्हा हा शब्द आलेला आहे पहा, वानरेया. पोर जीव विकारा वेगळा, कवेळाही कधीही नाही. कोणताही जीव विकाराशिवाय असू शकत नाही. एकदा या पृथ्वी तलावावर एखाद्याने जन्म घेतला की त्याच्या पाठीमागे अनेक विकार लागलेले असतात. म्हणून या ठिकाणी चक्रधर म्हणतात, कोणताच असा एक जीव नाही की त्याला विकार जडलेला नाही, त्याला मीची बाधा झालेली नाही. तर असं कोणतंच उदाहरण या पृथ्वी तलावरती सांगता येणार नाही. तुला काय आणि मला काय, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विकार जडलेलाच असतो. जलाची नाही मा तू काही वेगळा अससी. मग तू आणि मी काय या गोष्टीपासून वेगळे आहोत का? आपल्या दोघांनाही या गोष्टी, विकाराच्या गोष्टी लागू आहेत. हो काजी, यावरी गोसावी कीर्ती कटियाचा दृष्टांत पहा. हो काजी, असं आहे का? ठीक आहे ठीक आहे, असं आहे काय? यावरी गोसावी आणि मग या उपरांत या ठिकाणी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. तर दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे दाखला, दृष्टांत म्हणजे उदाहरण, आणि दृष्टांत म्हणजे निरूपण, सांगणे, सांगितणे, किंवा दृष्टांत म्हणजे शिकवण सुद्धा होऊ शकतो. आपल्याला योग्य या ठिकाणी निरूपण असा अर्थ घ्यायचा आहे. तर चक्रधरांनी जे निरूपण केलं या दृष्टांतामधून ते आपण पाहूया. कोणता दृष्टांत दिलेला आहे पहा. कवनी एकू कटिया असे, कवनी एकू कटिया असे, तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. कोणत्या एका ठिकाणी, कटिया म्हणजे गुरव. आता गुरव आपण कशाला म्हणतो? जो एखाद्या मंदिराची देखभाल करतो, एखाद्या मंदिराचं सर्व काही पाहतो, मंदिरातील देवाऱ्याची, गाभाऱ्याची व्यवस्था ठेवतो, सडा मार्जन करतो, रांगोळी घालतो, नैवेद्याची जी जागा असते त्याची व्यवस्था लावतो. तर अशा जो असतो व्यक्ती, अशी जी व्यक्ती असते तिला कठिया असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. सडा संमार्जन करी, आणि तो गुरव त्या देवालयाचे नैवेद्य ठेवण्याच्या जागेची तो काय करत असे? चांगली पाहणी करत असे, व्यवस्था करत असे. त्या ठिकाणी सडा संमार्जन म्हणजे सडा घालायचा. सडा आता माहित आहे, पूर्वीच्या काळी, आताच्या काळी हा सडा पाहायला मिळत नाही. पूर्वी स्त्रिया सकाळी उठून गाईच्या शेणाने आपल्या भोवतालच्या अंगणामध्ये या सड्यांचं मार्जन शिंपत असे. तशा प्रकारे हा गुरव त्या ठिकाणाची तो सेवा करत असे. ते देखोनी गावीची म्हणती, आणि हे पाहून गावातले काय म्हणायचे ते इथं सांगितले पाहिजे. ते देखोनी गावीची म्हणती, गावातले काय म्हणायचे? कटिये हो नेखे करीत असा. नेखे म्हणजे नीट नेटके. तर असा गुरव चांगल्या प्रकारे तिथली व्यवस्था करीत असे. ते ऐकुनी ते गावकरी म्हणायचे, खूप छान करतोय हा, या देवालयाची शुश्रूषा अगदी चांगल्या पद्धतीने करतो. आणि ते ऐकून, की त्या गाववाल्यांची प्रशंसा ऐकून, स्तुती ऐकून तो गुरव दिवसेंदिवस आणखीन चांगलं करत राहायचा. दिवसेंदिवस ऐकून दिसवडीचा दिसवडी हात चढवी, आणि तो आणखीन जास्त काम करायचा. तयासी देवता आपुले फळ नाही दे, आणि त्या गोष्टीला देवता फळ देऊ शकत नाही. कारण तो का करत असे? तर गावातील लोक त्याची प्रशंसा करायचे, त्याची स्तुती करायचे, आणि हे स्तुती करणं त्याला आवडायचं म्हणून तो करत असे. परंतु त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? देवापासून त्याला फळ मिळण्याचं. परंतु देवाला ते आवडलं नाही. देवानी त्या गुरुवाला
फळ दिलं नाही, त्याच्या भक्तीचं फळ मिळालं नाही. तयासी कीर्तीचेची फळ झाले आणि त्याला फक्त कीर्तीच मिळाली, देवाचं फळ मिळालं नाही, फक्त कीर्तीच मिळाली, स्तुतीच मिळाली. असं एकंदरीत या कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठामध्ये सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रो, आता मी तुम्हाला फळावर असलेले काही कठीण शब्द आहेत, या शब्दासंबंधीची माहिती देतो. शब्दार्थ पहा. सी बाजत होते. सी बाजत, बाजत म्हणजे वाजणे, सी म्हणजे थंडी, थंडी वाजत होती. व्यापार म्हणजे काम, होईना म्हणजे होईना. हिवसी, हिवसी म्हणजे गारठा, गारवा, ना म्हणजे नाहीस. हिऊ थंडी, गारठा. कवन म्हणजे कोंब, कवेळाही, कधीही. कठिया गुरव, कीर्ती कठियाचा दृष्टांत. कठिया म्हणजे गुरव, तर कठिया म्हणजे गुरव. भोगस्थान देवालय, किमान नैवेद्य ठेवण्याची जागा. सडा संमार्जन, झाडलोट करणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे, याला सडा मार्जन असे म्हणतात. तर अशा प्रकारे घरी गेल्यानंतर तुम्ही हा पाठ पहा आणि या पाठावरील प्रश्नांच्या उत्तराची तयारी करा.